महायुतीच्या आभाराच्या म्हणजे शिवसेनेने आभार लोकसभेच्या निवडणुकीच्या आभार मेळाव्यामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांनी मराठा समाजाचं आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर हे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत हे पिल्लू नावाचा प्रकार हा निघू शकतो अशाबद्दलचं जे वक्तव्य वापरलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि त्यामुळे दैनिक लोकमतमध्ये हे वृत्त आलं आणि आम्ही ज्या मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांच्या ह्या भावना दुखावलेल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा राज्याचा समन्वयक या नात्याने मी सचिन सोमवंशी या ठिकाणी या घटनेचाही पण निषेध करतो आणि त्याने आमदारांनी आणि सरकारने त्यांची भूमिका जाहीर करावी. मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका काय आहे म्हणजे यांच्या बोलण्यावरून मराठा आरक्षणाची गांभीर्यता हे सरकारला किती आहे, सरकारमधल्या प्रतिनिधी जे आहे विधानसभेचे यांना किती आहे हे दिसून येतं. म्हणून आपण कृपया आपण जाहीर करावं की आपली भूमिका नेमकी काय आहे आणि आपण पिल्लू हा शब्द जो आपण वापरला आहे हा पिल्लू हा कोणत्या अर्थाने वापरला होता आपण हे लवकर आणि तातडीने जाहीर करावं आणि मराठा समाजाची आपण माफी मागावी अशी मी मागणी करत आहे. हे पहा, मी माझ्यासह महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार माननीय श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. त्यांना आमचं 100% समर्थन आहे. नुसतं समर्थनच नाही, कदाचित आतापर्यंतच्या इतिहासात असा एकही मुख्यमंत्री जन्माला आला नाही की ज्या मुख्यमंत्र्यांनी ठामपणे एखाद्या समाजाच्या पाठीराख बनणं, त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री असेल आणि त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे. अशा शिंदे साहेबांचा मी एक शिलेदार आहे. त्याच्यामुळे माझ्यासह महायुतीचं सरकार हे आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी उभं आहे. त्याच्यासाठी जी काय नोटिफिकेशन मागच्या काळामध्ये काढलं ते आता कोर्टात पेंडिंग आहे. पण 100% न्याय ह्या मराठा बांधवांना कुठेही ओबीसीला धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन जो वंचित मराठा समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आमची असणार आहे.